कागलमधील ब्रह्मपुरी भागात नंदकुमार बोभाटे आणि प्रकाश बोभाटे यांची 3 मजली सिमेंट काँक्रीटची इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर भट्टी तर वरच्या 2 मजल्यांवर चिरमुरे, फरसाण आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि तयार माल साठवला जातो. रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला तळमजल्यातून अचानक मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला. शेजारील नागरिकांनी तात्काळ बोभाटे बंधूंना आणि कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. दरम्यान स्थानिकांनी तळमजल्यावरील गॅस सिलेंडर, खाद्यतेलाचे बॅरल आणि इतर साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. इमारतीतून आगीचे लोळ बाहेर पडत असल्यामुळं इमारतीत जाणं मुश्किल होतं. कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या ब्रह्मपुरी भागात दाखल झाल्या, पण दाटीवाटीची वस्ती आणि अरुंद रस्ता यामुळं एकच गाडी प्रत्यक्ष दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचू शकली. सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. फरसाण तयार करताना वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलामुळं आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.